पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यामध्ये तुडवा असं संजय राऊतांनी म्हटलंय। बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही या शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केलाय। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विरोधात बीडमध्ये ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली आहे। 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलंय। 6 पैकी एकही खासदार बीडमध्ये आल्यास गाडी सकट जाळू असा शिवसैनिकांनी इशारा दिलाय। आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय त्यांनी टायगर, ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर काय असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो तुडवू म्हणून। बीडमध्ये खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6ही खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध आंदोलन करण्यात आले। आज पुतळे जाळलेत। बीड जिल्ह्यात 6 पैकी एकही खासदार आल्यास गाडी सकट जाळू असा इशारा शिवसैनिकांनी दिला। या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचा आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारांपैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। तर यवतमाळमध्ये सुद्धा खासदार संजय देशमुखांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। खासदार संजय देशमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी आंदोलन केले। तर तिकडे वाशिममध्ये सुद्धा खासदार संजय देशमुखांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। पाटणी चौकात देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। परभणीमध्ये खासदार संजय जाधवांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। खासदार संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।